नमस्कार मंडळी, शुभ संध्याकाळचे 5:30 वाजलेत. सनसेटला अजून वेळ आहे. 6-6:30ला पण सनसेट होईल. आता दिवस मोठा आहे. तर आपण गावाकडे होतो, हनुमान जयंतीसाठी आलेलो आणि पुढे 2-4 दिवस राहिलो होतो. तर हनुमान जयंतीमध्ये खूप सारी धमाल केली. सर्व भाऊ आलेले. तर मग जंगलातला फेरफटका झाला, मासेमारी झाली, आंबे, फणस, तोरणं, अळू, फरसाण पार्टी सगळं काही झालं. खूप खूप ठिकाणी फिरलो, मजा आली. आणि आज आपण निघालेलो आहे मुंबईला. काल पम्या गेला, त्याच्या अगोदर परवा दिवशी संध्याकाळी बरेच जण गेले आणि आज मी आणि कल्पेश चाललो आहे. संध्याकाळी साहिल ट्रॅव्हल्स आहे, कांदिवलीला जाते ती. तर त्या साहिल ट्रॅव्हल्सने आजचा आपला प्रवास असणार आहे. तर 7:30च्या आसपास संगमेश्वरला गाडी येते. 4च्या आसपास आपण बोरिवलीला असतो, म्हणजे पहिली ट्रेन पकडून आपण नालासोपाराला जाऊ शकतो. तर चला मंडळी, मजा आली या ट्रिपला भरपूर. गावाकडची ट्रिप नेहमीच खास असते आणि सर्वजण एकत्र असलं की अजून खास असते. तर धमाल मस्ती झाल्यानंतर आज आपल्याला फायनली निघायचं आहे. कवल तोडणी झाल्यानंतर हा काय तुम्हाला जो मोकळा भाग दिसतो आहे, तर कदाचित आपण पुढे जेव्हा परत गावाला येऊ ना, त्याला ह्याला जी पालवी दिसते का ना, मला पालवी आली आता, तर ती मोठी झालेली असेल आणि पूर्ण भरलेली असेल. भाजावळ गावाला ऑलरेडी ह्यावर्षी खूप लवकर केली, कारण पावसाचा अंदाज बांधून भाजावळ केली होती. त्याचा फायदा पण झाला, कारण भाजावळ केल्यानंतर पाऊस पडला आहे आणि सर्व जो राब आहे तो मळ्यांमध्ये तसंच आहे. आता किती वारा वगैरे जरी आला तर राब उडणार नाही, तो आता पाण्यामुळे जरा बसला आहे. तर भाजावळीचा हा थोडा फायदा पण झाला. नाही तर भाजावळ ही एप्रिलच्या एंडिंगला होते, यावर्षी एप्रिलच्या स्टार्टिंगलाच लोकांनी करून टाकली. म्हणजे कसं, पाऊस मे महिन्यामध्ये लवकर चालू होतो ना, तर मग पाऊस सुरू झाल्यानंतर लगेच पेरणी करायला बरी. ही जी भाजावळ केलेली जी मळी तुम्हाला दिसते त्याच्यामध्ये भाताची पेरणी केली जाते आणि मग जी भाताची रोपं तयार होतात ती रोपं मग दुसऱ्या मळ्यांमध्ये लावली जातात. असा सगळा भात शेतीचं शेड्यूल असतं. कोकणातले असेल तर तुम्हाला माहिती आहे, बाकीच्यांना जस्ट सांगतो आहे. तर चला मंडळी, आपण शक्यतो ढाब्यावरती वगैरे जेवत नाही. संध्याकाळी घरात जे काय असतं ते थोडंफार जेवलो की मग बरं पडतं. तर आता जरासं जेवून घेऊ आणि त्याच्यानंतर मग निघूया. थोडी पॅकिंग पण अजून बाकी आहे, पॅकिंग वगैरे पण पटापट करूया आणि मग निघूया. लॅपटॉप जस्ट बंद केला आहे, तो पण जरा गार होऊ दे, तोपर्यंत जेवून घेऊ. या मंडळी, जेवायला आहे आता. हे संध्याकाळचं जेवण. तर मासे आहेत आणि तांदळाची भाकरी आहे. मस्त जेवूया आणि मग निघूया. चला मंडळी, मस्त असं जेवून झालं आहे. 6 वाजलेत संध्याकाळचे. आता सनसेट थोड्या वेळात होईल, पण आपल्याला आता निघायचं आहे. 7:30ची गाडी आहे, तर 6:15 7:30ला तरी निघायला लागेल. कृष्णादा खालीच आहे नायरीमध्ये, तो बोलला 6:15पर्यंत येतो. तर थोड्या वेळात आपण निघूया. चला फायनली परत एकदा मुंबईला निघावं लागेल. कल्पेश तयार झाला काय माहिती, तर वरूनच जाऊया. बऱ्याच वेळा घराच्या पाठीमागूनच आपण शॉर्टकटने जातो, तरच कल्पेश आहे तर वरच्या बाजूने जाऊया. गावाकडचे सुखद दिवस, मस्त वाटतं गावाला. ॲक्च्युली बऱ्याच जणांना गावालाच मस्त वाटतं, पण काय रोजगार आहेत, कामधंदे आहेत, त्यामुळे मग जावं लागतं शहराच्या दिशेने. तर आज आपली तिकीट ॲक्च्युली होती उद्याची, तर 4 वेटिंग लिस्ट आहे आणि कोकण कन्या आहे. त्यामुळे मग डिसिजन घेतला की त्या गाडीला थांबायचं नाही, कारण गेले 5-6 महिन्यात मी ट्रेनचा प्रवास बराच करतो आहे. तर त्याच्यामध्ये एवढं नोटीस केलं आहे की दोन वेळा असं झालेलं की आदल्या दिवशी तिकीट माझी एक वेटिंग लिस्टवर आले, तरीसुद्धा ती कन्फर्म झाली नाही. त्यामुळं मग कोकण कन्याची तिकीट असेल तर मग डाऊटफुल आहे. त्यामुळं मग निघूया आजच. 4 वेटिंग लिस्ट आहे, काही कन्फर्म होणार नाही एवढं नक्की. उद्या आहे संडे, त्यामुळं मधला दिवस असता एखादा चान्स घेतला असता. संडेला नाही होणार एवढं नक्की आहे. तर बुकिंग जर गावाला करताय संगमेश्वर पट्ट्याला, तरी आपलं ॲक्च्युली हे रुरलमध्ये येतं ना, त्यामुळं मग सीट्स कदाचित कमी असतील संगमेश्वरसाठी, त्यामुळं ती बुकिंग होत नसेल कन्फर्म. असो, बाकी तुतारीची कन्फर्म होते. बाकी ज्या जामनगर पोरबंदर गाड्या आहेत किंवा एक्स्ट्रा गाड्या आहेत, आता मी 2 तिकीट पुढच्या काढल्यात ना, ती अहमदाबाद मडगाव अशी स्पेशल ट्रेन वाटतं चालू झाले, त्याची पण तिकीट मी काढले, तर ती कन्फर्म पण झाले. तर अशा ज्या गाड्या आहेत त्यांची होतात. कोकण कन्याची थोडी डाऊटफुल आहे. तर ट्रेनचे जेव्हा बुकिंग करता तर त्या पद्धतीने करा. असो, चला मंडळी, पॅकिंग तर झालं आहे सर्व, आता निघूया. चला मंडळी, निघूया. आईने घेतले आहे, थोडेसे तांदूळ घेतले आहेत ना, त्याचं मोठकं घेतलं आहे. सोडायला येताना आई काय ऐकत नाही ना, काहीतरी तिच्या पण डोक्यावर हवं, मग बरं वाटतं तिला.
तर जास्त नाही तांदूळ मी पण घेतो ना, साधारण 2 किलो किंवा 3 किलो वगैरे तांदूळ घेतो, कारण येणं असतं बऱ्याच वेळा, त्यामुळे गावचा तांदूळ तो गावचा तांदूळ. सावकाश कामं करा. हो होय, मावरात मच्छी विच्छी करतो तेव्हा बरी पडतात ना. चला होते ना. होय चल का की येतो. हो हे बदली करायला ही बंद आले. ती नेतो कृष्णादा आणेल ना परत संगमेश्वरात. हां देईल, 1 वर्ष नाही झालंय ना, 1 वर्षाची गॅरंटी असते. चला जाते ना. चला जाते ना. होय होय चल मग समजा येतो. चल रोशन मग येतो. चल बाय बाय. चल रोशन ये मग उद्या. बघ तू काल जाणार होतास पण आम्ही लवकर निघालो. मग तुम्ही लवकर आले होते ना. होय ते पण आहे. चल बाय काकी. बाय बाय. हां चल ये लवकर. मुंबई गोवा हायवेला आलो आहे. हा बघा आज दिवसा उजेडी आलो आहे. 7:30 होतात. हे बघ समोर समोर. हे काय हां काय करतायत? रत्नागिरीची मग समोर तिकडून गाडी आली असेल. ॲक्च्युली आम्ही चाललो आहे तर जरा रत्नागिरी रोडला संगमेश्वरला आलो आहे आपण, पण जरा मोदक घ्यायचे आहेत. पलीकडे जाऊया. गणेश कृपा. चला मंडळी मोदक घेऊन आलेला आहे. ट्रॅफिक मजबूत झाला आहे इथे. पलीकडे गेलेलो आम्ही पण अडकलो असतो, पण लकीली सुटलो आहे. आणि हा इकडे संगमेश्वर बसस्थानक. कुठली गाडी निघाली काय माहिती. आज आपली प्रायव्हेट गाडी आहे, इथे थांबणार नाही आपण. नाहीतर बऱ्याच वेळा अर्नाळा गाडीने पण जातो मी, पण आता ट्रेनचा प्रवास जास्त होतो. आज कल्पेशसोबत आहे म्हणून बस. तर आपली गाडी लागते फलाट क्रमांक 7वर. नेरदवाडी, निवळी, तिवरे, नायरी, शृंगारपूर, कातोडी. कुत्रे सगळीकडेच वाढलेत रे. हा बघा हे काय होणार नाही आहे नाही. गप बघतोय यार, शांत बसा. आपली गाडी कुठे भांबेडवरून येते काही. ही बघा एक गाडी आली चिपळूण. रत्नागिरीवरून आली गाडी, चिपळूणला निघाली. लालपरी. जाऊ दे पाठी जाऊ दे. इथे थांबूया काय इथे इकडे थांबूया. तर चंद्रकांत बाईंग इकडे आमच्या पट्ट्याची एक फेमस गाडी आहे. यांच्या 2-3 गाड्या आहेत वाटतं, किती आहेत माहिती नाही, पण चांगली गाडी आहे. तर पुढे चला साहिल आले. साहिल ट्रॅव्हल्स.
सबका मालिक एक. चला मी आतमध्ये ठेवतो. हा तू उतरणार मालाडला उतरणार आहेस हां मग तेव्हा पण म्हणजे कसं उतरेन मी आणि मग घेईन पुढे दुसरे. आपण गेलो ती दुसरी गाडी होती ना साहिलची. नवीन गाडी ॲड केली वाटतं. सीट्स वगैरे पण कम्फर्टेबल आहेत आपण छान आहेत. आणि इकडे ट्रॅफिक मजबूत ट्रॅफिक लागलं आहे संगमेश्वरला. ॲक्च्युली काय आजची स्टोरी नाही रोजचीच आहे. जोपर्यंत काही ब्रिजचं काम होत नाही तोपर्यंत ही अशीच अवस्था असणार आहे. ते खालच्या बाजूला इकडे कोंबडी गल्ली. आपण आता मुंबई गोवा हायवेला कनेक्ट केलं. त्या बाजूला तिकडे डेपो. ट्रॅफिक खूप लांबपर्यंत लागलेलं दिसतंय. ॲक्च्युली मोठ्या मोठ्या लॉऱ्या पण असतात ना. एक वेळ कधी कधी अशी येते शास्त्री पुलाच्या पुढे थोडीफार म्हणजे पैसा पण क्रॉस होतं एवढं ट्रॅफिक लागतं. आज पण मजबूत लागलं आहे. अशोक लेलँड. चला गाडी जेवायला थांबली. इकडे शिवसाई आहे ती विरारला जाते. चंद्रनाथ माईंग महापुरुष साहिल. या बाजूला इकडे संत बाळूमामा. चला थोडा वेळ इकडे फिरलो आम्ही. जेवण तर घरातून जेवण आलो होतो. तर आता जाऊया परत. गाडी चालू होईल आता. ही आपली गाडी निघाली बहुतेक नाही बोरिवलीवाली अर्नाळावाली गेली वाटतं. 2 स्लीपर गाड्या आहेत त्याच टायमिंगला जातात. चला रात्रीचे 9:05 झालेत. जेवणाचा ब्रेक संपला आहे. गाडी आता निघाली मुंबईच्या दिशेने. इकडे बऱ्याच गाड्या परत लागल्यात. साई आहे, बाळूमामा आहे, दिया, भाग्यलक्ष्मी, मार्लेश्वर, हे कुठलं आहे मानेश्वर कृपा. त्या बऱ्याचशा गाड्या आहेत. चला इथून प्रवास मुंबईच्या दिशेने. बोरिवलीपर्यंत ही गाडी आहे. गाडी सावर्डेला आले. सावर्डे मार्केट पण एकदम खचाखच भरलेलं असतं. रात्री काय सर्व शांत असतं. खोतवाडी तो रस्ता खोतवाडीकडे जातो. आणि आपला मुंबई गोवा हायवे. ॲक्च्युली पूर्ण रस्ता झाला ना की मग मजा येणार बाईक चालवायला पण आणि गाडी चालवायला पण. हा सावर्डेचा ॲक्च्युली मेन मार्केट आहे. चला लाईटी बंद झाल्यात. काय काय चालू आहेत तशा. झोप आले का नाही. आले ना. हे लाईट बंद व्हायला हवी ती झगमगवाली आहे. हां व्हाईट पण चालते. ही जरा ब्ल्यू आहे ना. 1:45 झालेत. 1:45 वाजलेत आणि गाडी चहासाठी थांबली होती. इकडे एक लाल परी पण आले. नालासोपारा पोलादपूर. चहा वगैरे पिऊन तर झालं आहे. आता सर्वजण आले की निघूया पुढच्या प्रवासासाठी. चल बाय बाय. चल मित्र बाय. हां बाय बाय. चल झोप आरामात.
4 वाजलेत आणि आपण आता गोरेगावला आलेलो. 4:40 झालेत. आपण बोरिवलीला आलो आहे. आता इथून 2 ऑप्शन असतात. पाठवून येणाऱ्या ज्या विरार गाडी आहे ती पकडून तुम्ही जाऊ शकता, अदरवाईज ट्रेनचा प्रवास कधी पण ओके. कारण काय प्रॉब्लेम आहे, पुढे कधी जर जाम लागला तर मग इश्यू होतो. त्यापेक्षा ट्रेन पकडायची आणि सरळ जायचं. तर बोरिवलीला आलो तर मी डायरेक्ट ट्रेननेच जातो. आपण राजेंद्र नगरच्या ब्रिजला उतरलो आहे. तर आता आपला 1 नंबर 2 नंबर पार करून 3 नंबरला जायचं आहे. शुभ सकाळ मंडळी. सकाळी साधारण आपण 5:30च्या आसपास घरी आलो. झोपलेलो थोडं आणि आता फ्रेश वगैरे झालो आहे. ऑफिसला जायचं आहे. अवनी काय करते? देवी केले. पिठापासून काय काय बनवत असते अवनी ना. हे पुढे काय? हे रस्ता आहे. सकाळी आलो तेव्हा झोपलेली ना तू? झोपलेली ना. मस्त थंड थंड ना. नाही लगेच उठलेली. ओके. तेव्हा पण बडबडे जातले जावतो ती तेव्हा पण हे बडबडा होता. ओके. काही पाऊस पडला माहितीये का? इकडे पडला पाऊस. तुम्ही गाणं पाठवत होता साल का ते मला कसं माहिती आहे. अच्छा, स्टेटस बघितला तू? ओके. कसं आहे ते गाणं? विसरलो आता ते. विसरलो. कसं आहे गाणं ते? कोणतं ठेवलेलं? बारिश वाला होतं ना. विसरलो ते. अवनी काय सकाळी उठले आता सुट्टी चालू झाली अवनीची ना. अवनी सुट्टी मजा येते. हे दिवस बोलत होती स्कूल मध्ये. स्कूल असली ना तेव्हा थोडे मजा येते. स्कूल नसली ना तेव्हा भरपूर येते मजा. तेव्हा भरपूर मजा येते ना. इकडे अवनीचं तर हे सगळं सुरू झालंय सकाळी. बाय कर अवनी. बाय. असं म्हणजे प्रवास छान झाला. ॲक्च्युली ट्रॅव्हल्सने बऱ्याच दिवसांनी आलो आणि साहिल ट्रॅव्हल्स आहे ना. ॲक्च्युली बऱ्याच वेळा आपण आलो आहे त्या गाडीने. तर प्रवास छान होतो. फक्त यावेळेस झालं काय, भाऊ सोबत होता कल्पेश. तर त्याची बॅग आहे ती कोणत्या पॅसेंजरने तरी नेली. आता झालं कसं, त्याची बॅग राहिली आणि भावाची बॅग तो कोणतरी घेऊन गेला. तर ते त्यांना सांगितलेलं आहे. ते बोले उद्या आम्ही कॉल्स करून व्हेरीफाय करू आणि बॅग तुम्हाला मिळेल. आता बघूया, नशीब चांगलं असेल तर मिळेल, अदरवाईज कठीण आहे. बॅग घेतली? काकांची. कल्पेश काका त्यांची बॅग कोणतरी नेली. असो, चला मंडळी. हो, भेटेल. प्रवासात मंडळी काळजी घ्या. कारण कसं असतं माहिती आहे का, बॅगेमध्ये काही सामान असू शकतं. आता लकीली याच्यामध्ये काही जास्त नव्हतं, म्हणजे कपडेच होते. बाकी असं काही गोष्टी नव्हत्या. पण कसं आहे, आपली बॅग आपण नेण्याचा प्रयत्न करा. एवढ्या घाईत किंवा एवढ्या झोपेमध्ये जरी असाल तरी पण ती तेवढी काळजी घ्या, म्हणजे कोणाला नाहक त्रास होणार नाही. बॅग मिळाली तर चांगलं आहे, नाही तर अदरवाईज कसं आहे, थोडंफार नुकसान तर असतं ना प्रत्येकाचं. त्यामुळे काळजी घेतलेली नेहमी चांगली. घरी पोलीस न्यायला येतात ना. चोरला. हो ना. आम्ही सोसायटीत आहे ना, ते चोर आणि आम्ही दोघं प्लाटूने आम्ही पोलीस असते तो. आणि जेलमध्ये ठेवतो आम्हाला. जेलमध्ये ठेवतो. कोण? त्याला तेज तो चोर असतो त्याला जेलमध्ये ठेवता. आणि पळाला तर मी पळत पकडते त्याला. ओके. तू चोर का नाही होत, पोलीस का होते? तू पोलीस का होते? गर्ल पोलीस असतात. असो, चला मंडळी, आता ऑफिसला निघालोय. तर आता भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय, काळजी घ्या. बाय बाय करू नये. बाय बाय. केअर. भेटू लवकरच. बाय बाय.